नमस्कार मित्रांनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? पैसा, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधात कोणत्या राशींना फायदा मिळणार आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या 12 ते 18 जानेवारीचं मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ताजेतवाने राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम करा, कारण या सप्ताहात तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल. तर संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा आणि शक्य असेल तर घरात राहूनही तुम्ही काही व्यायाम करू शकता. या सप्ताहात व्यापाऱ्यांना धनसंबंधित प्रत्येक निर्णय घेताना बराच विचार करण्याची आवश्यकता असेल, कारण केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान असेल. ज्याप्रमाणे तुम्हाला धनलाभाची अपेक्षा होती, तुम्हाला एक छोटासा निष्काळजीपणा हानी देऊ शकतो. म्हणून सावधान राहा आणि देवाणघेवाणीच्या वेळी प्रत्येक कागदपत्र लक्षपूर्वक वाचा. कोणत्याही कारणास्तव रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे किंवा आपल्या सुविधांवर जास्त पैसे खर्च केल्याने या आठवड्यात आपल्या पालकांना राग येऊ शकतो. म्हणूनच हे सुरुवातीपासूनच लक्षात ठेवून अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे आपण त्यांना चिडवू किंवा फटकारू शकाल, कारण यामुळे तुमचा मूड खराब होईल. तसेच कौटुंबिक वातावरणातही अशांती निर्माण होताना दिसेल. आपण आपल्या मित्रांच्या गरजेपेक्षा जास्त करत असल्याचे नेहमीच पाहिले जाते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धीसोबतच कठीण मेहनत करावी लागेल. अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवरही पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही येऊ शकतात. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामी समर्थ.